हाय, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जॅम वगैरे जर बाहेरून पर्चेस करत असाल, कितीही मोठा ब्रँड घ्या ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, की ह्याच्यामध्ये शुगर नाही आहे किंवा आर्टिफिशियल फ्लेवर्स नाही आहेत किंवा आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत. ट्रस्ट मी, दे हॅव एव्हरीथिंग इन इट. सो व्हॉट आय डू टू मेक शुअर की अक्षराला मी बाहेरच्या वस्तू नाही देत. ऑलमोस्ट सगळ्या वस्तू मी घरी बनवते आणि ज्या वस्तू मी घरी बनवते त्या 99.99% वस्तू मी घरी बनवते. म्हणजे बिस्किट झालं, कुकीज झालं किंवा त्याच्यासाठी स्नॅक्स झाले किंवा त्याच्यासाठी स्वीट डिशेस झाल्या आणि स्पेशली जॅम वगैरे. आता तो त्या एजमध्ये आहे जेव्हा त्याला कळतं, की बाहेर चॉकलेट्स मिळतात, जॅम मिळतात. मी सगळं ऑलमोस्ट घरीच बनवते. तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे आणि व्हेरी क्विक रेसिपी आहे इफ यू आर अ वर्किंग मदर. जर तुम्हाला जास्त वेळ नसेल भेटत कुठल्याही कामानिमित्त, तर 10 मिनिटाची ही रेसिपी आहे. बट तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. लास्ट टाईम मी मलबरी जॅम बनवलेला आणि आता मी मिक्स्ड फ्रूट टाइप एक जॅम बनवते, तो तुम्हाला दाखवते मी. क्विकली दाखवते मी काय-काय घेतलेलं आहे. मी 3 ते 4 स्लाइसेस ॲपल घेतलेला आहे आणि हे चेरी आहे, जे जास्त होतं पण अक्षरने खाऊन टाकलं. जे लेफ्ट ओव्हर होतं ते मी घेतलेलं आहे आणि हे खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत आणि तुम्ही हा जो कलर बघताय ना रेड, तो नॅचरल चेरीचाच कलर आहे. सो यू डोंट हॅव टू ॲड एनी अदर कलर आणि समटाईम्स फ्रुट्स इतके स्वीट्स असतात ना, की तुम्हाला शुगर सुद्धा ॲड करायची गरज नाही आणि मी शुगर ॲड नाही करत. सो लेट मी शो यू द रेसिपी क्विकली. 1 टेबलस्पून बटर टाकलेलं आहे. मी सगळ्यात आधी ॲपल टाकले बिकॉज ॲपलला सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणून सगळ्यात आधी ॲपल. थोडंसं कॅरमलाइज झालं तेव्हा मी त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज आणि आपलं चेरी आहे ते टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं म्हणजे 1 कप 1 पेला जे बोलायचं तुम्हाला, थोडं पण पाणी टाकणार. सो दॅट हे थोडं ढाकून ठेवून 10 मिनिटं एकदम मशी होणार एकदम हे सॉफ्ट. तुम्ही बघू शकता कलर इतका सुंदर दिसतो ना आणि ब्युटिफुली थिक सुद्धा झालेला आहे. आफ्टर 5 मिनिट्स ओन्ली 5 टू 7 मिनिट्स नंतर तुम्हाला असं दिसेल. पण मला हे आणखीन थिक करायचं आहे म्हणून मी आणखीन एकदा थोडं ठेवणार आहे गॅसवर. थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट सुद्धा टाकणार आहे बिकॉज ह्याला आपण थोडं टँगी स्वीट असं बनवतोय. मग इथे लेमन पण आहे. सो पिंच ऑफ सॉल्ट टू एन्हान्स द स्वीटनेस मोर. एकदम थोडंसंच टाकायचं असं नावाला टाईमपास. जॅम रेडी आहे. मी आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून जॅगरी टाकते. जस्ट फॉर द लिटल मोर स्वीटनेस. इफ युअर फ्रुट्स आर ऑलरेडी स्वीट, देन डोंट ॲड इट. स्पेशली जेव्हा तुम्ही मलबरीने वगैरे बनवत असाल ना, तेव्हा ॲड नका करू. आणि मी गॅस बंद करून हे मिक्स करणार आहे बिकॉज आपण लेमन पण टाकलंय. आपल्याला ते बिटर नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला जॅम रेडी झालेला आहे. मी ह्याला हे काचेचं कंटेनर आहे, ज्याला मी गरम पाण्यामध्ये थोडंसं स्टेरिलाइज केलं सो दॅट आपला जॅम खराब नाही व्हायला पाहिजे. अँड लुक ॲट द कलर. म्हणजे कोणी बोलणार नाही हे घरी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अगर-अगर पण टाकू शकता. टू मेक इट इन अ जेली फॉर्म. इट्स कंप्लीटली ऑप्शनल. बट दिस इज हाऊ इट लुक्स आणि हे टेस्ट खूप यम्मी करतं. डू ट्राय दिस रेसिपी and let me know whether your kids like it or not. Thanks for watching. Bye.